सातारी तडका या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत पूर्ण जेवण. तर ते कसं बनवायचं हे आता पाहूयात. तर मी इथं बनवलेली आहे भरली भेंडी, पापड, चपाती, गुलाबजाम, भात आणि वरण. तर हे आता आपण कसं बनवलं हे पाहूया. तर हे मी गुलाबजाम आदल्या दिवशीच बनवलेले आहेत, कारण दुसऱ्या दिवशी आपल्याला हे खायचे होते. तर इथे बघा, आता मी इथं घेतलेली आहे तुरीची डाळ अर्धी वाटी आणि मुगाची डाळ अर्धी वाटीला कमी घेतलेली आहे. आता आपण हे डाळ धुवून घेऊयात स्वच्छ आणि त्याच्यामध्ये टोमॅटो एक घातलेला आहे छोटा काप करून, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आपण कुकर आता लावून घ्यायचा आहे. त्याच्या 2 शिट्ट्या काढून घेणार आहे फक्त, म्हणजे आपली डाळ ही व्यवस्थित डाळ राहील, नंतर मग पूर्ण गिर होऊन जाते. मग तुम्हाला दाखवते आता शिट्टी झाल्यानंतर. पहा, इथे डाळ आपली अख्खी दिसत आहे. इथं मी कढीपत्ता, लसूण, मिरची, कोथिंबीर, जिरं, मोहरी, हळद इथं घेतलेलं आहे. फोडणी देऊयात आपण वरणाला. इथं मिरची टाकलेली आहे, जिरे टाकले, त्यानंतर इथं मोहरी फोडणीला दिलेली आहे. चांगली तडतडून द्यायची. त्याच्यामध्ये हळद ॲड केली, कोथिंबीर पण ॲड करायची आहे आणि कढीपत्ता, लसूण सगळं ॲड करून चांगलं फोडणी द्यायचं, हलवायचं चांगलं. आणि त्याच्यामध्ये आपलं हे फोडणी मी ओतणार आहे आणि मग उकळी काढून घेणार आहे. एक पळी फक्त ह्याच्यात टाकणार आहे. जी डाळ शिजवलेली आहे ती ह्याच्यात एक दोन पळी टाकत आहे आणि बाकीचं वरणामध्ये तडका ओतणार आहे आणि त्याला चांगलं उकळवून घेणार आहे. तर वरण आपलं घट्ट असं होतं बघा, व्यवस्थित छान होतं घट्ट. तुम्ही पण अशा पद्धतीने ट्राय करून बघा. हे बघा, आता याच्यामध्ये पाणी गरम करून ओतलेलं आहे, कारण आपण शिजण्यापुरतंच ओतलेलं, जास्त नाही. घट्ट वरण बनवण्यासाठी कमी प्रमाणात पाणी वापरायचं. तर हे बघा, छान असं वरून कोथिंबीर टाकली की एकच नंबर. तर आता आपण पुढे भेंडीची तयारी केलेली आहे. भेंडीमध्ये चिरून घेतलेली आहे, स्वच्छ धुवून कापून घेतलेत, व्यवस्थित बघून घ्यायच्या निवडून. कोथिंबीर घेतली, हळद घेतले, कूट घेतले, आपलं शेंगदाण्याचं मीठ घेतलंय, चटणी घेतलेली आहे. तर आपण आता फोडणी देऊयात ह्याला पण, हे करूया, भेंडी पहिलं भरून घेऊया. भरली भेंडी बनवायची आपल्याला. इथं प्रथम हळद टाकायची, एक एक वस्तू तुम्हाला दाखवत जाते. चवीनुसार मीठ इथं घेतलंय बघा. चटणी घ्यायची, इथं आपल्याला अंदाजानुसारच घ्यायचं आहे. आपण 4 माणसांचं बनवत आहे. इथं 1 चमचा ते 1.5 चमचा मी इथं घेतलेला आहे चटणी, म्हणजे तिखट आपलं कांदा लसूणवालं. आणि इथं शेंगदाण्याचं कूट घेतलंय. हे सगळं मिश्रण आहे ते एकत्र आपण करायचं आणि त्या भेंडीमध्ये भरायचं. कोथिंबीर पण वरनं टाकूया आपण, म्हणजे एक नंबरच होतंय. तर इथं पहा, आता सगळं एकत्र हे जिन्नस आहेत ते एकत्र करून घ्यायचे आणि भेंडीमध्ये असे मधोमध एक 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 करून व्यवस्थित भरून घ्यायचं. मग भरली भेंडी फ्राय करायची आहे आपल्याला. तर शिजवून आपण वाफेवर घेणार आहोत, पाणी न ओतता. वाफेवर छान शिजवून घ्यायची, तळली जाते. असे थोडंसं तेल टाकून तळली जाते. तुम्हाला पुढे मी दाखवतच आहे. तर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे भेंडी भरतोय. भेंडी व्यवस्थित अशी दोन्ही साईडनं दाबून घ्यायची छान, मग एक नंबर होत्या भेंडी. चवीला तर इतकी छान लागते की कोरडी पण खाल्ली तरी चालून जात्या. हे बघा, थोडंसं तेल टाकून मी इथं नुसती परतवून घेतलेली आहे, बिना पाण्याचं. मस्त लागते, एकदम खुसखुशीत. कसं लागतं एखादं भज, तसं लागते. तुम्हाला पण आवडेल अशी भेंडी खायला, नक्की ट्राय करून पहा. तर आपली भेंडी पण होत आलेलीच आहे. तर हे पाहू शकता, आता पलटून घ्यायचं, जी वाटते आपल्याला व्यवस्थित शिजली नाही. इथं झाले बघा, आपली भेंडी, सगळी भेंडी व्यवस्थित हे झालेली आहे. आता आपण इथे भात लावून घ्यायचं आहे. इथं 1 वाटी मी तांदूळ घेतलेला आहे. तर आता पाणी किती ठेवायचं काय हे तुम्हाला मी इथं दाखवणार आहे. तर इथं बघा, स्वच्छ आता तांदूळ धुवून
घेत आहोत. तर हे 2-3 वेळा धुवून घ्यायचे. त्याच्यामध्ये मीठ चवीनुसार टाकायचं आणि या कुकरमध्ये 3 बोटा इतपत पाणी जे आपल्या ही बोटं असतात त्यात इथं दुसऱ्या रेषा उठतात 2 एवढं मी दाखवत आहे बघा. एवढं पाणी असं घ्यायचं. 4 माणसाचा भात 1 वाटीचा छान होतो, व्यवस्थित फडफडीत असा सुट्टा सुट्टा भात होतो. तर 3 शिट्ट्या काढून घेतल्या की आपला भात पण रेडी होईल. तर एक एक आपण जिन्नस सगळे बनवत आहोत, तुम्हाला दाखवतच आहे मी. आता आपण इथं पुढे चपातीची तयारी केलेली आहे, कणिक मळून ठेवलेली आहे एका साईडला. तर हे बघा, आता आपण चपाती लाटत आहोत. आपला स्वयंपाक आता होतच आलेला आहे बघा. चपाती भाजून झालेली आहे. तर चपात्या वगैरे झाल्यानंतर मी तुम्हाला ताट पण करून दाखवणार आहे. तर आपल्याला अजून पापड पण तळायचा आहे. गुलाबजाम मी आदल्या दिवशी केलेले आहेत, त्याचा सेपरेट व्हिडिओ आहे, तुम्ही पाहू शकता. तर तुम्हाला गुलाबजामचा व्हिडिओ पाहायला मिळेल आपल्या चॅनेलमध्ये, तुम्ही जाऊन पाहू शकता. इथं आता चपात्या आपल्या होत आलेल्या आहेत. तर मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला आपलं जेवणाचं ताट करून दाखवणार आहे, कशा पद्धतीनं आपला स्वयंपाक झालेला आहे. एका ताटामध्ये तुम्हाला सर्व वस्तू पाहायला मिळतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला, तर आपल्या चपात्या पण आता झालेल्या आहेत. शेवटची चपात्या आता लाटत आहोत आपण. इथे लगेच पापड भाजायला घेतले बघा. त्याच तव्यावरती आता मी तेल थोडंसं टाकलेलं आहे आणि पापड भाजून घेत आहे. उडदाचे पापड आहेत आपण बनवलेले. तर हे आपण भाजून घेतो. इथं फटाफट करून तुम्हाला मी ताट करून दाखवणार आहे. तर हे बघा, जास्त काही करायला लागत नाही, पटकन भाजून घरच्या घरी मुलाला आमच्या आवडतात, फार आवडतात उडदाचे पापड. त्याचा पण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, उडदाचे पापड कसे करायचे. तर हे बघा, छान असे होतात उडदाचे पापड, मस्त टेस्टी घरी बनवलेले पापडाला चवच वेगळी असते आणि विकत आणलेले पापड त्याची पण चव वेगळीच असते. तर आता आपलं सगळं झालेलंच आहे बनवून. तर मी इथं तुम्हाला ताट बनवून दाखवते आहे. हे बघा, आपली फ्राय भेंडी, पापड, वरण, भात, गुलाबजाम आणि चपाती. तर आपलं हे जेवण तुम्हाला कसं वाटलं, आवडला का तुम्हाला आपला हा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच आपले व्हिडिओ तुम्ही सपोर्ट करत राहा. तुमच्या सपोर्टमुळेच आपल्याला एक मोटिवेशन भेटतं की अजून काहीतरी करण्याची इच्छा निर्माण होते. तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील.